नमस्कार, मी विजय निलंगेकर. माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. हजरत सय्यद ऐनुल्लाह शाह बाबा यांच्या 38वा उर्स जल्लोषात साजरा. वसमत येथे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेचा शुभारंभ. बेकायदेशीर काम करणारे जिल्ह्याबाहेर पडावे असे सांगत नांदेड पोलीस अधीक्षकपदी चंद्रकिशोर मीना रुजू. आता बातमी विस्ताराने. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक प्रसिद्ध सुफी संत हजरत सय्यद ऐनुल्लाह शाह बाबा यांचा 38वा उर्स उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी येथे हिंदू मुस्लिम भाईचारा पाहावयास मिळाला. सुफी संत हजरत सय्यद ऐनुल्लाह शाह बाबा यांच्या उर्स निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक अस्ताना गल्ली येथून निघून जुन्या बाजारपेठेतून सुफी संत हजरत ख्वाजा बंदा नवाज दर्गा येथे येऊन मुख्य बस्ताना चौकातून ढोल आणि ताशाच्या गजरात फटाक्याच्या रोषणीमध्ये हजरत सय्यद ऐनुल्लाह शाह बाबा दरगाह शरीफ पोहोचली. यावेळी उर्स कमिटीच्या वतीने संदल चढवण्यात आला. यानंतर उर्स कमिटी आयोजित कव्वाली मुकाबला या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुकरामाबाद येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन इंद्राळे, माजी सरपंच सदाशिव बोयवार, गौसखां पठाण, शकूर साहब कुरेशी, बालाजी पसरगे, हंडेसर, पत्रकार दादाराव गुंबडे, रजा कुरेशी, जलील पठाण आदी मान्यवर मंचावर उपस्थिती होती. उर्स कमिटीच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. कव्वाल कामिल चिस्ती टीव्ही सिंगर पुणे आणि फरहीन सुलताना आदिलाबाद यांच्यात कव्वालीचा सामना झाला. या सामन्यात दोन्ही पार्टीने एकापेक्षा एक कव्वाली सादर करून मान्यवर व प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली. आता वेळ झाली एका विश्रांतीची.